वेळची पोट्ट झोपलंच आहे. 8 वाजले ना, 8 वाजले 10 मिनिटं कमी आहे. पोट्ट अजूनही उठायला तयार नाही. किती बदमाश आहे. हा पोरा उठ ना. काय करता उठ ना. सणवार काही समजत नाही. दूध आणायला जाणं लवकर उठ ना. मी जात नाही आता, झोपू दे मला. झोपतं उठ ना, जाणं दूध आणाले. काय तूच जा. माझे निरा पसरत राहते दिवस वार, काही समजत नाही द्यायले. आपल्याला वाटते फटाफट ताक माक आणलं, दूध आणलं, मग काय बा फटाफट कामं करायले. हे लेकरं अजिबात ऐकत नाही. मीच जातो. पोरगी म्हटलं फटाफट गेली ट्युशनले आणि पोट्टे बाय कशी पसरते. पोरं पाहिजेच नाही, पोरीच पाहिजे. तिने उठलंच नाही वाटते. त्याच्या पसरलाच आहे किती वेळचा. वाटते उठ ना, किती वेळपर्यंत पसरतं. जा ना काकू, करतो ना. जाय उठतो जाय. माय मारत नाही, मी देतो चप्पल ठेवून त्या गालावर. उठतं का नाही उठत. काही मारत नाही, पण मी एक ठेवून देतो. लाड नाही मापाशी, खा प्याचा लाड आहे. रिकाम्या कामाचे नाही. दूध आणायला जाय म्हटलं, तू गेला नाही. ते आईला पाठवलं, कैस नाही वाटत करे तुले. गेली बा ते नीता काय लेकाला फाडून नेली त्याले. तेच लाडानं वाया गेला थाव. तसंही त्याच्या आईले नाही ऐकत आणि तुम्हाला ऐकत नाही, म्हणून तर ऐकत नाही तो. एक चप्पन ठेवून दिली तर बरोबर तो उठते. एवढे वाजले तरी त्याला लाज शरम नाही. झोपलाच आहे. काल त्याची लाज शरम काढून आली व. लाज शरम काढाले. सण वायराचा दिवस आहे आज, तेव्हा असा वागून आला. चांगली गोष्ट आहे काय. तुम्ही त्याच्या इकडून भाग घेता म्हणून तो वाया गेला. तो बोलू दे त्याला. तो अजिबात ऐकत नाही, कोणालाच ऐकत नाही. तिलेच ऐकते तो. आपल्याला तर पोटावर शिकवते तो. माहित नाही एवढी बुडीच त्याच्या इकडून भाग घेते म्हणून तो वाया गेला. तो तुमच्याच लाडाने वाया चालला. मी तिला काहीच म्हणत नाही. हे पोट्ट नाही गेलं बदमाश धिगाणी करायला बसतात, लोकांचे भांडणं आणते. तुमच्याच वयानं तुम्ही भांडायला त्याच्या संगत तयार राहता म्हणून तो लोकांचे भांडणं आणते. झाल्या एक मला पाळलं. तसे तुम्हाला बोलायची चावा नाहीये. 2 सुना आहे पण. म्हटलं का तुम्हालाच राग येते म्हटलं. तुमच्या यानं तो वायाच गेला. तुम्ही त्याला सपोर्ट करता ना कोणत्याही गोष्टीले. आणि दोघी जावेल तुम्ही खोट्या पाळून आल्या, तुम्ही खऱ्या होऊन आल्या. तू जास्त बोलायचं नाही. त्याची माईन मी पाहिजे. तू तोंड नाही मारायचं. बोलन आजपासून अजिबात बोलणार नाही. चल मी एकदा तुमचा नातू वाया जाईल. मला माय काय चाललं सर, काही म्हटलेलं पटत नाही. काय पोरग वाया गेलं चालणार नाही मला. तुमच्या यानं वाया झालं तिले बोलून बसल्या. पाचच बोलतात तिले. नाही तर मी राहणार नाही म्हटलं तुमच्यात. त्यासाठी तू बाया सगळं भांडण करतं काय. ते तशीच आहे. उपट बोलत राहते. कधी पाहिलं का. कुठून नाही उठणं होत ना लवकर. कैस त्याला वाटून नाही आलं बा आपल्या यानं भांडण होऊन आलं आपल्या घरी. कैस नाही वाटून आलं त्याला. चांगला मोठं पाहिजे मा इकडे. मामा नाताले बोललेलं चालन नाही मले. ना तू इथं माय पोरग आहे. म्या वागवलं म्हटलं 9 महिने पोटात. तुमच्या आणि आहे काय त्याला वाया घालून आल्या तुम्ही. ती सांगत बोलायला पुढं अजून भांडणावर येईल. चल दोघीचं मनावर नको घेऊ. माझ्यासोबत चल काय, मी तुला नाही का चहा मांडून देतो. आवाजी मी दात घासतो तू मला चहा मांडून दे. पुढे लस आहे ना, त्याला पोट्याला बैकून टाकते म्हटलं. अजिबात ऐकून नाही ना. त्याचाच भाग त्याच्या इकडून भाग घेतला. तू पांजी काही म्हटलं समोर जाऊन असं सांगत जाईन कोणाच्या तोंडी काही हात होतो नाही देत. पण बुडीच त्याला डोक्यावर घेऊन आली की एवढी आवाज नको म्हणून तिथे बुडकील तेवढंच काम आहे. पण आपण दोघी जावा चांगलं आहे ना. तू माझ्या लेकराला काही म्हणशील तरी मला राग येणार नाही. तू त्या लेकरावानीच पाहतो मला माहित आहे. त्या बुडीचं मना नको घे बरं. रुसू नको एवढी. त्याला काही म्हटलं का इच्छाच जीवार येते. तो वाया नाही जाईन का ताई. तुम्ही पहा बरं. तो झोपूनच राहत जाईल. मग तुम्हाला दबत नाही तिला दबत नाही. मला दबते तर मग तो ऐकन. मला असं वाटते चांगलं बाळा लेकरू अभ्यास केला पाहिजे, चांगलं शिकलं पाहिजे म्हणूनच मी म्हणतो ना. हे बुडी त्याला वायाच घालायच्या मागा आहे. काळजी नको करू काय. तू चांगलंच करतो माझ्या पोराचं काय. बुडीले मी म्हटलं ना त्या बुडीले, पण बुडी ऐकत नाही. काय करणार आहे आता. कधीच नाही म्हणत ना त्या लेकरायला. मी मारलंय ना, चापटी मारली ना, त्या कधीच नाही म्हटलं. मी तरी म्हणतो का तुले. तू मला म्हणत नाही, मी तुला म्हणत नाही. आपण दोघी जण चांगलं राहतो ना झालं म्हणून तुम्ही काही म्हणत नाही ताई. तुम्ही मला म्हणत नाही, मी तुम्हाला म्हणत नाही. आपलेच लेकरं चांगले झाले पाहिजे बा म्हणून मी म्हणतो. तुझ्याच्या काकाला सांगा ती बायको अशी बोलली तशी बोलली. अजून मागचा माणूस बाई मलाच बोलते. मी सांगतो त्याला समजून. तू टेन्शन नको घेऊ. मग दिदीला काय सांगते तो. आज बरं अशी राहू नको बरं रुसून. मला गमत नाही. तू अशी रुसून बसली ना, मला गमत नाही बाई. तर बरं संक्रांतीचा दिवस आहे. चल सुगडे पुंजू आपण दोघी जणी. चला बस पाहत आपण इथं सुगडे पुंजू काय. बस ताई बसतो जाय. ना तू चांगली भेटली पण सासूली ऑर्काट भेटली बापा मला हसायलाच लावलं म्हटलं. आता झाली बाई सुगडे पुंजणं. बरं झालं पटपट करून टाकले आपण. तिळगुळ देतो, हळद कुंकू लावतो ना. कुंकू मस्त लागलं. बारीक लावतो ताई. बारीकच लावतो. अरे बघा ताई उरलीशा मस्त लागलं. अरे का तिळगुळ घे. एक सोमर आहे ना ताई. तिळगुळ घे गोड गोड बोलत जाय बापा माझ्या संग. मस्त झालं हो ताई. मस्त चवीले मस्त झालं तिळगुळ. ताई मी तुम्हाला देतो. तिळगुळ घ्या, गोड गोड बोला ताई. मला मस्त झालं हो. मस्त लागून आलं. बुडील द्या लागून ना. बुडील देऊन द्या. दे ना तू काय होते दे. मला भला रागाला बुडीचा आता. असं म्हटलं त्या तिळगुळ घ्या गोड गोड बोला. तसंच बोला लागते. सासूबाईला देऊन दे बरं जा. मी म्हणतात देतो बाप्पा. नाही बुडील द्याले पण आता ताई म्हणते ना दे म्हणून द्यास लागते. बरोबर पाठवलं नाही तिले. तशी जात नव्हती ते. तिचं म्हणणं होतं पण झाले. सांगून देतो वाटतं म्हणून आता जेवायला जा म्हणून. सांगतो काय.
ठीक असतो ताई मी काय तोपर्यंत काय थांबून जा 5-10 मिनिट. तर मी काही एकटी जेवतो का त्याशिवाय हा थांबतो त्यासाठी तेल वाढून देतो. तसंच कर मग तिडगुड घ्या है ना. नाही नाही म्हणता येत तिनं आणल्यावर. किंवा कुठे केली हो? अरे चला जेवणाचं झालं. कोण केलं तिळगुळ? मस्त झालं. मग ताईनं केलं. म्हणूनच एवढी चांगली चव झाली व. मला काही करता येत काय आई? ताई देवा तुला नाही असं नाही म्हटलं करता नाही येत बा म्हणून. जेवाले ती अशी बोलते ना म्हणून हरिकने तशी टोले देऊन बोलते बा तुला करता नाही येत ते सीमाताईनं केलं म्हणून चांगलं झालं असं तिचं म्हणणं. लय हो पटल्या आणि बोलते बुडकी.